बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण मी बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. जय भीम. सर्व भारतीयांना 77व्या गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परंतु या शुभेच्छा देत असताना या इथं असणाऱ्या महाराष्ट्राच्या एका मुजोर मंत्र्यानं ज्या गणतंत्र दिवसाचं औचित्य साधून कार्यक्रम करत होता तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाणीवपूर्वक नाव न घेणं हा म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये असणारा मनुवादी किडा वळवळला असं मी समजतो. आणि त्यामुळं अशा माजुऱ्या मंत्र्याला माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की ताबडतोबीनं आपल्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. तसेच ज्या माधवी जाधवने हे प्रकरण उघडकीस आणलं तिला सरकारतर्फे या अशा पद्धतीनं जे वागतायत त्याच्या विरुद्ध आवाज उठवल्याबद्दल तिला शाबासकी द्या. तिचं खास करून तिला स्पेशल प्रमोशन द्या. कारण संविधानाचं रक्षण करण्याचं आणि संविधानकर्त्याचं खऱ्या अर्थानं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे. आणि मी माझ्या या छोट्याशा मुलाखतीत सांगतोय की रिपब्लिक सेना पूर्णपणे ताकदीने तिच्या मागे माधवी जाधवच्या मागे उभी राहील. माधवी जाधवना आमची पूर्ण ताकद लागेल एवढं मी सांगतो. आणि आंबेडकरी जनतेने सुद्धा माधवी जाधवच्या पाठीमागे ताकदीने उभं राहा. खरी भीमकन्या आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ती घेऊन चाललेली आहे. त्याबद्दल तिला माझा क्रांतिकारी जय भीम.